हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे कार्बोहायड्रेट्स अँड कार्बोहायड्रेट्सचे 3 टाईप: मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो लेट स्टार्ट. कार्बोहायड्रेटचे 3 टाईप पडतात. हायड्रोलिसिस झाल्यावर किती मोनोसॅकॅराइड देणार त्यावरून त्याचे 3 टाईप पडतात, त्यावरून त्यांना डिफाईन करतात. तर एक आहे मोनोसॅकॅराइड, एक टाईप आहे ऑलिगोसॅकॅराइड आणि एक टाईप आहे पॉलिसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइडचं हायड्रोलायसिस होत नाही. त्यांचे 2 एक्झाम्पल आहेत, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ऑलिगोसॅकॅराइडमध्ये 2 पासून ते 10 पर्यंत मोनोसॅकॅराइड पडतात. त्यामध्ये एक्झाम्पल आहे डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड एक्सेट्रा. डायसॅकॅराइडमध्ये एक्झाम्पल आहे सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. त्यानंतर तिसरा टाईप आहे आपला पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइडमध्ये 10 पेक्षा पुढचे म्हणजे 10 पेक्षा मोठे जे मोनोसॅकॅराइड आहेत ते पॉलिसॅकॅराइडमध्ये येतात. त्याचे एक्झाम्पल आहे स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन एक्सेट्रा. आता आपण सेपरेट समजून घेऊया की मोनोसॅकॅराइड म्हणजे काय, ऑलिगोसॅकॅराइड म्हणजे काय आणि पॉलिसॅकॅराइड म्हणजे काय. तर सगळ्यात पहिले बघूया मोनोसॅकॅराइड म्हणजे काय. मोनोसॅकॅराइडचे 2 एक्झाम्पल आहेत, तुम्हाला माहिती आहे, ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. पुन्हा मोनोसॅकॅराइडचं हायड्रोलिसिसही होत नाही. मोनोसॅकॅराइडचे 2 एक्झाम्पल आहे, एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे, C6H12O6. ग्लुकोजमध्ये अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण त्याला अल्डोहेक्झोज असं म्हणतो, आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोनिक ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे आपण त्याला कीटोहेक्झोज असं म्हणतो. खाली तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर दिसत असेल, तर ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट आहे, तर फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये कीटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे. जर का OH ग्रुप हा लेफ्ट साईडला असेल तर त्याचं आपण L कॉन्फिगरेशन घेतो, आणि जर का OH ग्रुप हा राईट साईडला प्रेझेंट असेल तर D कॉन्फिगरेशन घेतो. ऑप्टिकल रोटेशनवरून ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि फ्रुक्टोज हा लिओ रोटेटरी आहे. तर म्हणूनच आपण ग्लुकोज लिहिताना प्लस साईनचा वापर करतो आणि फ्रुक्टोजमध्ये निगेटिव्ह साईनचा वापर करतो. सेकंड, ऑलिगोसॅकॅराइडचं एक्झाम्पल आहे डायसॅकॅराइड. डायसॅकॅराइडमध्ये जे डायसॅकॅराइडचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये 2 मोनोसॅकॅराइड ग्रुपच्या मध्ये ऑक्सिजन ॲटमचं लिंकेज असते आणि त्या लिंकेजलाच आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो. म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड ग्रुप लिंक होतात आणि त्या लिंकेजला आपण ऑक्सिजननी लिंक होतात आणि त्या ऑक्सिजननी लिंक झालेल्या लिंकेजला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो. डायसॅकॅराइडचं स्ट्रक्चर फॉर्म होत असताना अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज असे 2 मोनोसॅकॅराइड ग्रुप एकत्र येतात. तर आपण डायसॅकॅराइड म्हणजे काय हे बघितलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सुक्रोजचं जेव्हा हायड्रोलायसिस होते तेव्हा डेक्स्ट्रो रोटेटरीचं रूपांतर लिओ रोटेटरीमध्ये होते. म्हणजे सुक्रोजचं हायड्रोलायसिस होऊन मिक्सचरचं फॉर्मेशन होते आणि त्या मिक्सचर हा लिओ रोटेटरी होतो आणि त्यालाच आपण इन्व्हर्ट शुगर असं म्हणतो. थर्ड टाईप आपला होता पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइडमध्ये खूप सारे मोनोसॅकॅराइड ग्रुप्स हे ग्लायकोसायडिक लिंकेजनी जोडलेले असतात. तर पॉलिसॅकॅराइडचं एक्झाम्पल होतं स्टार्च. स्टार्चमध्ये अल्फा ग्लुकोजचे पॉलिसॅकॅराइडचे 2 कंपोनंट आहेत, एक आहे ॲमिलोज आणि दुसरा आहे ॲमिलोपेक्टिन. ॲमिलोज हा 20% आहे आणि ॲमिलोपेक्टिन हा 80% आहे. ॲमिलोज इज अ वॉटर सोल्युबल अँड ॲमिलोपेक्टिन इज अ वॉटर इनसोल्युबल. दोन्ही स्ट्रक्चर हे सिमिलर आहे, फक्त एकच डिफरंट आहे. तो डिफरंट म्हणजे की ॲमिलोजमध्ये सुद्धा C1 आणि C4 लिंकेज आहे आणि ॲमिलोपेक्टिनमध्ये सुद्धा C1 आणि C4 लिंकेज आहे, परंतु ती सोडून म्हणजे C1 आणि C4 लिंकेज तर आहे पण त्या व्यतिरिक्त C1 आणि C6 कार्बनमध्ये ब्रांचिंग पण झालेली दिसते. तर हा एक डिफरंट आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर हे सेम आहे.
तर कार्बोहायड्रेट हा बायोमॉलिक्यूलचाच एक पार्ट आहे. त्यामध्ये मी कार्बोहायड्रेटचे 3 प्रकारही कव्हर केले. हे मी एकदम शॉर्टमध्ये सांगितले. जर का तुम्हाला बायोमॉलिक्यूलवर एखादं लेक्चर पाहिजे असेल आणि बायोमॉलिक्यूल हा कन्सेप्ट डीपपासून जर का शिकायचा असेल तर मला कमेंट करा. मी नक्की त्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल आपल्या केमिस्ट्री चॅम्पियन चॅनलवर. तोपर्यंत कीप वॉचिंग, लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.